याची आणि स्नेहाची ज्ञानवर्धक कहाणी. जर आपण ही कथा लक्ष देऊन ऐकली तर मग आपण कधीही संकटात अडकणार नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे लेटेस्ट मोमी डायरीमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे 2 बैल होते. त्याच्यामधील एक बैल म्हातारा झाला होता आणि म्हणून त्या शेतकऱ्याने त्या म्हाताऱ्या बैलाला घराबाहेरून बाहेर काढले. जेव्हा तो बैल तरुण होता तेव्हा तो शेतातील त्याच्या कामामध्ये त्याची खूप मदत घ्यायचा. त्या बैलाला तो बैलगाडीला झुंपत असे, नांगराला झुंपत असे. परंतु जसा तो बैल म्हातारा झाला तसा तो बैल त्या शेतकऱ्याच्या नावडता झाला व त्याने पौष्टिक आहार देणेसुद्धा बंद केले. शेतकरी म्हणू लागला, आता हा बैल माझ्या काही कामाचा नाही, मग याला मी घरात तरी कशाला ठेवू. मित्रांनो, स्वार्थी पुरुषांच्या हृदयात दया, माणुसकी, धर्माप्रती निष्ठा नसते. तो फक्त त्याच्या स्वार्थाचा विचार करत असतो. स्वार्थासाठीच तो सर्व काही करत असतो. त्याच्या कोणाचाही भाऊ नसतो किंवा मित्र नसतो किंवा आई वडीलही नसतात. त्याला फक्त त्याचा स्वार्थ दिसत असतो. त्याच्या स्वार्थासाठी तो सर्व नातेसंबंध विसरून जातो. त्या म्हाताऱ्या बैलाला शेतकऱ्याने घराबाहेर काढलं. अशा वर्तणुकीमुळे बैलाला खूप जास्त वाईट वाटले. तो त्याच्या नशिबाला दोष देऊ लागला आणि नशिबाला दोष देत तो येऊन एका नदीकिनारी बसला. विचार करू लागला, आमच्यासारख्या मुक्या प्राण्यांचा तरी काय आयुष्य आहे. हे मनुष्य आमच्यावर तेव्हापर्यंत प्रेम करतात जेव्हापर्यंत आम्ही त्यांच्या काहीतरी उपयोगाला येतो, त्यांची सेवा करतो. जसे आम्ही म्हातारे बनतो हे लोक आम्हाला एकतर सोडून देतात किंवा कोणाला तरी विकून टाकतात. तो म्हातारा बैल नदी किनारी बसून ह्याच गोष्टीचा विचार करत होता. तो विचार करत होता की त्याच्या मालकाने त्याच्याकडून काम तर भरपूर करून घेतलं, परंतु त्या बदल्यात त्याला खायला खूप कमी दिलं. आणि आज हेच कारण आहे की मी वेळेपूर्वीच म्हातारा झालो आहे. आज मी इतका कमजोर झालो आहे की मला नीट चालता सुद्धा येत नाही. आता फक्त माझ्या मरणाची वाट बघत आहे. परंतु मित्रांनो, असं म्हणतात ना, जळत्या आगीत माणसाने उडी मारली किंवा डोंगरावरून उडी मारली किंवा त्याला एखाद्या सापाने जरी दंश केला, परंतु त्या व्यक्तीचे आयुष्य दीर्घ असेल तर अशा व्यक्तीचं कोणी काहीही बिघडवू शकत नाही. मोठमोठ्या कठीण परिस्थितीतून असा व्यक्ती नक्कीच वाचतो. असे म्हणतात की जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा जगातील अशी कुठलीही शक्ती नाही की जी त्याला मरण्यापासून वाचवू शकेल. मग अशा वेळी क्षुल्लक कारणावरून सुद्धा त्या व्यक्तीला मृत्यू येऊ शकतो. परंतु ज्याच्या मृत्यूची वेळ जवळ आलेली नसते, तो त्याच्याबरोबर कितीही मोठा अपघात झाले तरी तो त्याच्यातून सुखरूप वाचतो. असं म्हणतात की जर नशिबात मृत्यू लिहिलेला नसेल तर जंगलात फेकून दिलेलं बाळसुद्धा वाचतं, परंतु जर मृत्यू लिहिलेला असेल तर त्या घरात सर्व सुखसोयींनी वाढणारं बाळसुद्धा मरू शकतो. अशाच प्रकारे तो बैलसुद्धा त्याच्या नशिबाला दोष देत नदीकिनारी बसून राहायचा. नदीच्या किनारी असणारे हिरवेगार गवत खाऊन तो त्याचा उदरनिर्वाह चालवत असे. नदीकिनारी असणारी ताजी हवा, ताजे गवत खाऊन तो दिवसेंदिवस स्वस्थ बनू लागला होता. काही दिवसातच तो सिंहासारखा धष्टपुष्ट बनला. जंगलातील जे पण काही प्राणी त्या नदीवर पाणी प्यायसाठी येत असत, तो त्या धष्टपुष्ट बैलाला पाहून घाबरत असत. एके दिवशी तो बैल नदीच्या किनारी बसला होता आणि तेव्हा तिथे सिंह पाणी पिण्यासाठी आला. इकडे बैलाने जोरदार हंबरडा फोडला. बैलाचा तो जोरात हंबरडा ऐकून सिंह खूपच घाबरला आणि त्या बैलाला एखादा भयानक प्राणी समजून सिंह पाणी न पिताच तिथून पळून गेला. त्याच्या गुहेत जाऊन लपून बसला. गुहेत जाऊन त्याने इतर प्राण्यांना बोलावलं आणि सांगितलं की आज मी नदीच्या किनारी एक खूप मोठं भयानक असा वेगळ्या जातीचा प्राणी पाहिला आहे. हा प्राणी आपल्यापेक्षा खूप जास्त वेगळा आहे आणि त्याचा आवाज तर खूपच भयानक आहे. यापूर्वी मी असा आवाज कधीच ऐकला नव्हता. सिंहाला या गोष्टीची भीती वाटत होती की हा प्राणी माझ्यापेक्षाही मोठा बनू नये आणि जर असं झालं तर तो मला मारून ह्या जंगलाचा राजा बनेल. सिंहाचे हे बोलणे ऐकून तिथे जमलेल्या एका म्हाताऱ्या गिधाडाने त्याच्या 2 मुलांसोबत साईडला जाऊन ते आपापसात बोलू लागले, हे दादा, तो सिंह त्या प्राण्याला घाबरत असेल तर त्याला घाबरू दे. त्याला धीर देण्याची आपल्याला काय गरज आहे. हा सुद्धा खूप चालाक आहे. वेळोवेळी आपल्याला धमकावत असतो. निर्दोष प्राण्यांना त्याचा शिकार बनवत असतो.
हा दुष्ट सिंह आपल्याला सुद्धा जास्त मानत नाही आणि आपस दिवस रात्र फक्त याची सेवा करत असतो. या सिंहासाठी आपण आपले स्वतंत्र आयुष्य कुर्बान केले आहे. असं म्हणतात, दुसऱ्याच्या घरात राहणे, दुसऱ्यावर अवलंबून राहणे, दुष्ट लोकांची सेवा करत राहणे ही सर्वात मोठी दुःखाची गोष्ट आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहून जीवन जगण्यापेक्षा स्वेच्छेने मेलेले कधीही चांगलं. दुसरा गिधाड म्हणाला, दादा, आज मला असं वाटत आहे, आज हा सिंह नदीवर पाणी पिण्यासाठी गेला होता, परंतु तिथे तो कोणाला तरी पाहून खूप घाबरला आहे व पाणी न पिताच तो पुन्हा परत आला आहे. आपण या सिंहाच्या भीतीचा फायदा घेऊ शकतो. हा आपल्यावर खूपच हुकुमशाही गाजवत असतो. हाच विचार करून एक गिधाड सिंहाच्या गुहेत गेला आणि नमस्कार करून तिथे बसला. सिंह त्या गिधाडाला खूप विचित्र नजरेने पाहू लागला. सिंहाने गिधाडाला विचारलं, अरे गिधाड मित्रा, आज खूप दिवसानंतर तू माझ्या जवळ आला आहेस. कुठे असतो हल्ली? गिधाड म्हणू लागला, महाराज, तुम्ही तर खूप जास्त शूरवीर आहात. तुम्हाला आमची काय आवश्यकता आहे? तेव्हा सिंह म्हणाला, हे गिधाड, तुम्ही आमच्या महामंत्र्यांचा मुलगा आहात, म्हणूनच तुम्ही आमचे खूप जास्त खास आहात. जेव्हा वेळ येते तेव्हा स्वतःच्या माणसांची आठवण येत असते. गिधाड म्हणाला, महाराज, मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही नदीवर पाणी पिण्यासाठी गेला होतात. मग नदीवरून पाणी न पिताच तुम्ही परत का आलात? सिंह म्हणाला, तुझं म्हणणं खरं आहे, परंतु या जंगलात माझ्यापेक्षाही भयानक असा कुठला तरी प्राणी आला आहे. तो त्या नदीच्या किनारी राहतो. त्याची गर्जना इतकी प्रबळ आहे की ते ऐकून माझाच मूलमंत्र सुटला आहे. मला असं वाटत आहे की तो आता माझ्याकडून काही राज्य हिसकावून घेणार आहे आणि मला हे जंगल सोडून कुठेतरी दुसरीकडे जावं लागणार आहे. गिधाड म्हणाला, महाराज, तुम्ही योग्य बोलत आहात. त्या प्राण्याची गर्जना मी सुद्धा ऐकली आहे. नक्कीच तो कुठला तरी भयानक आणि क्रूर प्राणी आहे. ठीक आहे, परंतु इतक्या लवकर आपल्याला आपलं स्थान सोडायची गरज नाही. तुमच्या जंगलात खूप प्राणी आहेत. इतके प्राणी असताना तुम्ही काळजी का करत आहात? असं म्हणतात की भाऊ, स्त्री, सेवक, समुदाय, बुद्धी आणि आत्मबळाची पारख संकटाच्या वेळीच होत असते. मी असताना तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही मला फक्त आदेश द्या, मी सर्व स्थितीचा अंदाज घेऊन येतो आणि त्यानंतर आपल्या कुठल्या तरी निर्णयावर पोचू. सिंह म्हणाला, तू योग्य म्हणत आहेस. तुम्हाला या गोष्टीचा पूर्ण स्वातंत्र्य आहे की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. परंतु या गोष्टीचा शोध नक्की घ्या की तो भयानक क्रूर पाणी आहे तरी कोण? दर्शक मित्रांनो, आता ते दोन्ही गिधाड जंगलाच्या दिशेने निघाले. सिंह त्या गिधाडाच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे फसला होता. छोटा गिधाड विचार करू लागला, या जंगलाचा पूर्ण अधिकार तर त्याच्या सिंहाकडे आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या अन्नाची काही गरज नाही. गिधाडाला माहिती होतं की नदीच्या किनारी कुठलाही क्रूर प्राणी नाही, तर तिथे एक बैल राहत आहे आणि त्याच्याच हंबरड्याने सिंहाला घाम फुटला आहे. सिंहाने त्या बैलाला पाहिलं नाही, फक्त त्याचा आवाज ऐकला आहे, म्हणूनच तो घाबरला आहे. दोघेही गिधाड बोलत बोलत नदीच्या किनारी पोचले, जिथे तो बैल शांतपणे बसला होता. ते दोघंही बैलाजवळ पोचले आणि बोलले, हे बैल महाराज, तुला हे माहिती आहे का की आम्ही दोघांनाही या जंगलाच्या राजाने, सिंहाने या जंगलाची राखणदारी करण्याची जबाबदारी दिली आहे. तू कोणाला विचारून ह्या जंगलात राहत आहेस? जर तुला या जंगलात राहायचे असेल तर त्यापूर्वी आमच्या महाराजांसमोर जाऊन नतमस्तक व्हावे लागेल. त्यांनी जर तुला अनुमती दिली तरच तू या जंगलात राहू शकतोस. दर्शक मित्रांनो, सिंहाजवळ जाण्याची गोष्ट ऐकून बैल खूपच घाबरू लागला. बैलाला माहिती होतं की जर तो सिंहाजवळ गेला तर सिंह त्याला जिवंत सोडणार नाही. बैलाने त्या गिधाडांना म्हटलं की बघा, मी जर त्या सिंहाजवळ गेलो तर तो मला मारून टाकेल. गिधाडांनी त्याला सांगितलं की तुम्ही घाबरू नका, आमचा राजा खूप दयाळू आहे. ते त्याच्या प्रजेसाठी स्वतःचा जीवसुद्धा देऊ शकतात. तू आमच्या समोर चल आणि आम्ही असताना तुला काहीच होणार नाही. मित्रांनो, तो साधा बैल त्या गिधाडांच्या गुळगुळीत बोलण्यामध्ये अडकला आणि त्या गिधाडांसोबत सिंहाच्या गुहेच्या दिशेने निघाला. जेव्हा बैल त्या सिंहाच्या गुहेत पोचला तेव्हा बैलाने सिंहाला प्रणाम केला. इकडे गिधाडांनी सिंहाला सांगितलं की मी तुमची भीती कायमची नाहीशी केली आहे. सिंहाला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं की या दोन गिधाडांनी एवढं कठीण काम इतक्या लगेच कसं केलं.
गिधाड म्हणाले, महाराज, आजपासून तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. हा बैल तुमचा मित्र बनण्यासाठी येथे आला आहे. तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर मित्रासारखं वागा. मित्रांनो, जर गिधाडांच्या सांगण्यावरून सिंहाने त्या बैलाला त्याचा मित्र बनवला आणि त्याला बोलावून त्याच्याबरोबर बसवलं, तर त्या दिवसापासून त्या सिंहाची आणि बैलाची मैत्री आणखीनच घट्ट होत गेली. सिंह प्रत्येक गोष्ट बैलाला विचारायचा आणि बैल आणि सिंह नेहमी सोबत राहू लागले. सिंहासोबत बैल खूपच जास्त आनंदी राहू लागला होता. काही दिवसानंतर त्या सिंहाचा भाऊ त्याला भेटण्यासाठी आला आणि भावाच्या स्वागतासाठी सिंहाने बैलाला सांगितलं, हे मित्रा, जो मांस तू काल गुहेमध्ये ठेवला होतास तो कुठे आहे? मला तर सापडलं नाही. माझा भाऊ उपाशी आहे. असं वाटत आहे की तो ठेवलेला मांस त्या 2 गिधाडांनी खाल्ला आहे. बैल म्हणाला, महाराज, तुम्हाला विचारल्याशिवाय ते 2 गिधाड तुमचं अन्न कसं खाऊ शकतात? सिंह म्हणाला, मित्रा, मी पाहतोय ते दोघेही खूपच उद्धट झाले आहेत. कोणतेही कार्य करण्यासाठी त्यांना माझ्या आदेशाची गरजच वाटत नाही. काही खातात तर काही फेकून देतात. बैल म्हणाला, परंतु ही गोष्ट योग्य नाही. तुम्ही त्यांचे राजा आहात आणि राजाच्या आदेशानुसार जर एखादी आणीबाणी असेल तर तेव्हा गोष्ट वेगळी आहे. ते दोघंही तुमचे मंत्री आहेत आणि मंत्र्यांचं तर हेच काम आहे की त्यांना खर्च कमी आणि जमा जास्त करावी लागेल. राजाची तिजोरी नेहमी भरलेली असावी. माहीत नाही कधी संकट येईल. संकटाच्या वेळी तो स्वतः काय खाणार आणि प्रजेला काय खायला देणार? अशा प्रकारे निर्धन पुरुषाची स्त्रीसुद्धा त्याला सोडून जाते. त्याप्रमाणेच धन नसल्यामुळे राजाचे नोकर-चाकर सुद्धा त्याला लाथा मारून तिथून निघून जातात. एका राजाने हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की त्याने नेहमीच त्याच्या धनाची वृद्धी करत राहायला पाहिजे. जो मंत्री धन चोरत असेल, त्या धनाचा वाईट कामांसाठी उपयोग करत असेल, तर असा मंत्री त्या राज्याच्या हानीस कारणीभूत ठरत असतो. राजाने नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्याने त्याच्या धनाची रक्षा करावी. खर्च करण्यापूर्वी 1000 वेळा त्याचे विचार करावा. मंत्र्याच्या अधिकारांमध्ये नेहमी त्याने बदल करत राहावे. त्याच्या नोकर-चाकरांच्या कामाची नेहमी तपासणी करायला पाहिजे. मित्रांनो, बैलाचे ते बोलणे ऐकून सिंह खूपच जास्त प्रसन्न होतो आणि तो बोलू लागला, मित्रा, तू तर खूपच बुद्धिमान आहेस. तुझ्यात बुद्धिमान मंत्र्याचे सर्व गुण आहेत. ते दोघे तर माझं म्हणणं ऐकत नाहीत. प्रत्येक वेळी त्याच्याच मनमानी करत असतात. मी असा विचार करत आहे की त्या दोघांना मंत्रिमंडळातून काढून तुला माझा मंत्री बनवावे. हाच विचार करून सिंहाने मंत्रिपदाची जबाबदारी त्या बैलाच्या हवाली केली आणि आता मांसाचे वाटप रोजच्या रोज बैल करू लागला. गिधाडांची मनमानी आता बंद झाली होती आणि हे सर्व बघून ते गिधाड मनातल्या मनात जळू लागले. बैलावर ते तिरस्कार करू लागले. ते विचार करू लागले, आता हा बैल सिंहाचा खूपच जवळचा झाला आहे. पहिले तर महाराज प्रत्येक काम आम्हाला विचारून करायचे, परंतु आता ते आम्हाला काहीच भाव देत नाही आणि या सर्व गोष्टीचा कारण म्हणजे हा बैल आहे. आपणच ह्याला घेऊन इथे आलो होतो. आता हाच आपल्या डोक्यावर बसून नाचत आहे. दर्शक मित्रांनो, सिंह बैलाची ती मैत्री गिधाडांना काही करून तोडायची होती आणि हाच विचार करून गिधाड सिंहाजवळ गेला आणि सिंहाला प्रणाम करून म्हणाला, महाराज, तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. तुमच्यावर एक मोठं संकट येणार आहे आणि तुमचा मित्र बैल तुमच्या मनात आमच्या विरोधात राग यायसाठी भरत आहे, जेणेकरून तुम्ही आम्हाला तुमच्यापासून दूर कराल आणि तो त्यांच्या वाईट हेतूमध्ये यशस्वी होईल. मी माझ्या कानांनी ऐकलं आहे की हा बैल जंगलातील प्राण्यांना सांगत होता, तो सिंहाला मारून स्वतः जंगलाचा राजा बनणार आहे. तो आपला शत्रू आहे. विद्वान लोक नेहमीच म्हणतात की विषारी जेवण, हलणारा दात आणि यांना नेहमीच मुळापासून उपटून फेकून द्यायला पाहिजे. याच्यातच राजाचं हित आहे. सिंह त्या गिधाडांच्या बोलण्यामध्ये आला आणि तिकडे बैलाला सुद्धा गिधाडांनी उलटच सांगितलं. बैलामध्ये आणि सिंहामध्ये त्या गिधाडांनी शत्रुता निर्माण केली आणि त्यामुळे असं झालं की सिंह आणि बैलामध्ये जोरदार भांडण झालं. शेवटी सिंहाकडून बैलाचा मृत्यू झाला. दोघेही गिधाड हे दृश्य पाहून खूपच खुश झाले. ते उड्या मारत सिंहाजवळ गेले आणि रडू लागले आणि बोलू लागले, महाराज, आता रडून काहीच फायदा नाही. शत्रूच्या मृत्यूमध्ये तुमचाच लाभ आहे. बैल तर तसंही दुसऱ्या जातीचा होता. तो मारला गेला आहे तर हे चांगलंच झालं आहे. आता तुम्ही शांत होऊन स्वतः तुमच्या राज्याचा
राज्य सांभाळावं, आम्ही दोघे तुमच्यासोबत आहोत. दर्शक मित्रांनो, दुष्ट गिधाडांच्या बोलण्यामध्ये येऊन सिंहाने त्याचा एक चांगला मित्र गमावला होता. आणि म्हणूनच म्हणतात, कोणीही आपला कितीही हितचिंतक असू द्या, त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्या गोष्टींचे होणारे चांगले वाईट परिणाम याबद्दल आधी विचार करायला हवा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याबरोबरच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका माहितीपूर्वक ज्ञानवर्धक चर्चा. तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय हनुमान. जय श्री कृष्ण. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.